आल्यानंतर देगलूर तालुक्यातून बेटमोगऱ्याला आले. आजचा आमचा मुखेड तालुका आहे बरं का. आता तेव्हा काय असे तालुके वगैरे काही नव्हते. तिथं मठ स्थापन केला. तिथून पुण्याला आले. लाशिना मठ माहिती आहे सगळ्याला, कुठं आहे बघा महाराजांचा फोटो. पुण्याला आले. तिथून पुढं साखर खेरडा. आजचा साखर खेरडा त्या काळात ते जंगल होतं, त्याला खेटकवन म्हणायचं. तिथं गेल्यानंतर त्यांनी सोबत असलेला जो पलाश दंड आहे तो रोवला. त्याला पालवी फुटली, त्याचा झाड निर्माण झालं, वृक्ष निर्माण झाला. त्या पलाश वृक्षाखाली एक सिद्ध पुरुष बसले म्हणून तिथं त्यांचं नाव झालं पलसिद्ध. आचार्य तिकडे मरुसिद्ध, तेच पलसिद्ध. शिवहार. तुम्ही जर असा भारताचा, मध्य भारताचा नकाशा घेतला, महाकाळेश्वर मध्य प्रदेशातली उज्जैन ते दक्षिणेतली उज्जैनी अशी एक तिरपी रेष तयार होते. आणि तिथून परत जर साखरखेड्यापर्यंत दुसरी रेष ओढली तर अर्ध्या व्हीचा आकार तयार होतो. कदाचित त्यांना परत त्या उज्जैनीला काय चाललंय हे बघायचं होतं की काय परत जायचं होतं का माहिती नाही. मग या दक्षिणेतल्या उज्जैनला स्थिर स्थावर झालं. कल्याणी चालुक्य राजाने शिष्यत्व पत्करलं. त्यानंतर बिदरला आले, बिदरच्या राजाने शिष्यत्व पत्करलं. होट्टलला आले, तिथल्या राजाने शिष्यत्व पत्करलं. असं म्हणतात की बिदरला 12 वर्षे पाऊस वगैरे पडला नव्हता वगैरे, त्यांच्या अनेक लीला आहेत. असे ते उज्जैनी पीठाचे 60वे जगद्गुरु म्हणजेच पलसिद्ध. त्यांनी तिथं संजीवन समाधी घेतली. इसवी सन 1058, शके 980. शक म्हणलं तर कळणार नाही अर्ध्या लोकांना. आता